उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे रात्री उशिरा भेटल्याची चर्चा, पण अशा भेटी होतच असतात त्या भानगडीत पडू नका, फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया। राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते आणि पदाधिकाऱ्यांची बैठक, महायुतीशी संभाव्य युती आणि गुढीपाडवा मेळाव्यासंदर्भात चर्चा। सातारा लोकसभेच्या जागेसाठी उदयनराजे भोसलेंचे जोरदार प्रयत्न, नवी दिल्लीमध्ये आज अमित शहांसोबत चर्चेची शक्यता। अमरावतीमध्ये धमक्या देऊन प्रचार केला जातोय, राणा दाम्पत्याकडून प्रहारच्या कार्यकर्त्यांचा प्रचारासाठी वापर, आमदार बच्चू कडूंचा आरोप। अजित पवारांचा तोल सुटला, पण त्यांना पश्चाताप झालेला असेल, शरद पवारांच्या भगिनी सरोज पाटील यांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य। महाविकास आघाडीची शरद पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी बैठक, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, प्रतिभा धानोरकर आणि जयंत पाटील उपस्थित। सांगली लोकसभेच्या जागेवरनं ठाकरे गट आणि काँग्रेसमधला तणाव वाढला, मिरजमधील ठाकरेंच्या सभेवर काँग्रेसचा बहिष्कार। महाविकास आघाडी आणि वंचितची चर्चा फिसकटल्यामध्ये जमा, संजय राऊतांकडून वंचितचा भूतकाळात उल्लेख। काँग्रेसची 50 उमेदवारांची तिसरी यादी आज जाहीर होण्याची शक्यता, महाराष्ट्रामधनं प्रणिती शिंदे, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोलेंची नावं चर्चेत, तर सांगलीचा तिढा सुटणार का याकडेही लक्ष। काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि राहुल गांधी यांची आज पत्रकार परिषद, सकाळी 11:30 वाजता माध्यमांशी संवाद। रामटेकच्या उमेदवारीसाठी काँग्रेसमध्ये गोंधळाचं वातावरण, मोठ्या नेत्यांच्या मुलांना तिकीटं न देण्याचा काँग्रेसचा प्रयत्न, नितीन राऊतांना उमेदवारी मिळण्याची शक्यता। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।